नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल व्लॉग्स विथ मंदारमध्ये. तर आजचा हा आपला स्पिती व्हॅली बाईक राईडचा चौथा दिवस आहे आणि आज आपण काजा एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांची भव्य मूर्ती, हायेस्ट विलेज, हायेस्ट पोस्ट ऑफिस आणि हायेस्ट कॅफे आणि काझामधील बरेच असे व्ह्यू पॉईंट. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करत आपल्या आजच्या व्लॉगला. तर आता आम्ही जस्ट नाश्ता केला आणि नाश्ता खरंच खूप छान होता. कांदा पोहे होते, रोटी होती, भाजी होती आणि चटणी होती टोमॅटो कांद्याची. तर आता मी इथे होमस्टेमध्ये आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. असा हा होमस्टे आहे. आतून पण दाखवतो तुम्हाला रूम्स कसे आहेत ते. आणि ह्या होमस्टेच्या समोरचा व्ह्यू बघा. डायरेक्ट समोर माउंटेन्स आणि इथे पण वरती टॉपला बघितलं तर अजून बर्फ आहे. खूप थंडी होती इथे रात्री. आत्ता पण थंडी आहे. सावलीमध्ये उभं राहिल्यावर खूप थंडी वाजते आणि उन्हात गेलं तर बऱ्यापैकी गरम होतं. आणि तिकडे जर तुम्ही बघितलं असेल ना, तर तुम्हाला झूम करून दाखवतो. इंडियाचा फ्लॅग आहे आणि ह्याच्या मागे पण काहीतरी इकडे दिसत नाही आहे. आपण वरतून तो व्हिडिओ घ्यायला ट्राय करूयात. आणि इथे गरम पाणी असं भेटतं अंघोळीसाठी. आतमध्ये गिझर पण आहे, पण गिझरमध्ये तेवढं गरम येत नाही. मग इथे असं गरम करून देतं आणि एकदम कडकडीत गरम असतं, जसं आपण घरी बनवतो. आणि हे काका आहेत, हे आपल्याला हेल्प करतात सगळ्या गोष्टीमध्ये. काही हवं असेल तर आपल्याला वेळेवरती आणून देतात. तर आता आम्ही चाललो आहे लांजाला. तिकडे भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि इथून आमच्या लोकेशनपासून जवळपास 15 किलोमीटरवरती आहे. तर अर्धा तास लागेल आम्हाला जायला, कारण की आम्ही परत वरती चढतो आहे आणि वळणावळणाचा रस्ता आहे. तर तिकडे गेल्यावर आपल्याला भव्य मूर्ती बघायला भेटेल. तर आता आम्ही काझा पेट्रोल पंपला आलो आहेत आणि इकडे गर्दी बघा. त्या साईडला 4 व्हीलर आहे. 4 व्हीलरची लाईन अजून पूर्ण खाली आहे. असे इथून खाली येऊन परत ह्या साईडला राऊंड होऊन ह्या साईडला आहे. एवढी मोठी 4 व्हीलरची लाईन आहे. आणि इथे ही 2 व्हीलर्ससाठी. 2 व्हीलर्स कमी आहेत, तर 2 व्हीलर्समध्ये आमचं काम होऊन जाईल, पटापट पेट्रोल भरून होईल. पण 4 व्हीलरसाठी खूप मोठी लाईन आहे, खूप म्हणजे खूप. ॲक्च्युली चंद्रतालच्या इकडनं काझापर्यंत हा एकच पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे खूप मोठी लाईन लागते इकडे पेट्रोलसाठी. आत्ता आम्ही आलो आहेत लांजा विलेजमध्ये. तर इकडे आम्ही भगवान बुद्धांची मूर्ती बघायला आलो आहे. इथे मी तुम्हाला दाखवते बघा. इथे ही बॅक साईड दिसते आपल्याला. थोडं झूम करून दाखवतो. आपण त्या साईडने पुढे जाऊन बघूयात. ही बघा, हीच ती भव्य मूर्ती भगवान बुद्धांची. ड्रोन शूट दाखवतो इकडचा. मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करा. फायनली आपण रामरी रोडला कनेक्ट होता. खूप मोठा पॅच होता आणि खूप बेकार होता. रामरी रोड बघितला दिवसची होता बघत. हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. ढगांची सावळी पडते डोंगरांवरती. तर छान असं इकडनं दृश्य बघायला भेटतंय.
आणि ते ढगं पण बघा एकदम व्हाईट क्लाउड आणि ब्ल्यू स्काय. हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीमध्ये वसलेले काझा हे निसर्गप्रेमी आणि बाईक रायडर्ससाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. येथील पर्वतरांगा, अथांग दऱ्या, स्वच्छ निळा आकाश आणि शांत वातावरण यामुळे प्रत्येक क्षण खास वाटतो. काझामधून वाहणारी स्पिती नदी या ठिकाणाचं सौंदर्य अजूनच वाढवते. नदीच्या काठावरून दिसणारे भव्य डोंगर आणि वाऱ्यासोबत येणारी शांतता मनाला एकदम रिलॅक्स करून टाकते. इथले वळणावळणाचे रस्ते, उंच डोंगर आणि प्रत्येक टर्नवर दिसणारे जबरदस्त निसर्ग दृश्य यामुळे बाईक रायडिंगचा अनुभव एकदम नेक्स्ट लेवलला असतो. प्रत्येक किलोमीटरसोबत नवीन दृश्य, नवीन थ्रिल आणि भन्नाट आठवणी मिळतात. जर तुम्हाला गर्दीपासून दूर हिमाचलच्या निसर्गात थोडा वेळ घालवायचा असेल तर काझा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. तर आता आपण आलो आहोत इंडियाज हायेस्ट विलेजमध्ये, कोमिक विलेजमध्ये. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कोमिक विलेजचा. तर हा बघा, हा आहे कोमिक विलेजचा व्ह्यू. आणि आम्ही गाडी जाऊयात, तुम्हाला त्या साईडून दाखवतो. इकडे ही माउंटेनची रेंज बघा, पूर्ण लेफ्ट पासून राईट पर्यंत माउंटेन्स अँड त्यावर स्नो. इथे लिहिले राजकीय पाठशाला, प्राथमिक पाठशाला. हा बघा इथे विलेज अँड मॉनेस्ट्री कॉमिक स्पिती, वर्ल्ड्स हायेस्ट. इकडनं खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, बघूयात आपण. हा व्ह्यू बघा इकडनं. तिकडे त्या साईडला घर आहेत, इकडे इकडे इथे या साईडला म्युझियम आहे पाठच्या साईडला. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल वर्ल्ड्स हायेस्ट कॅफे. आता आम्ही जस्ट वर्ल्ड्स हायेस्ट विलेज बघून आलो आणि आता कॅफे बघायला आलो आहे. इथे थोडा वेळ बसू आम्ही आतमध्ये, बघू काय मिळतं. तर इथून तुम्हाला झूम करून दाखवतो दी वर्ल्ड्स हायेस्ट कॅफे. आणि कॅफेचा मागचा व्ह्यू बघा, माउंटेन्स आणि त्याच्यावरचा स्नो. कॅफेच्या आतमधला व्ह्यू बघा, इकडे मस्तपैकी सजावट केली आहे. इथे सगळे स्टिकर्स लावलेत. तिकडे त्या साईडला बघा वरती कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी सगळ्यांच्या फ्रेम्स लावल्या आहेत. आणि इकडे प्राइस लिस्ट बघा, पिझ्झाची प्राइस तर बघा डायरेक्ट 899, 799. आणि इकडे आतमध्ये किचन ची प्राइस आहे. तर आता मी चाललो आहेत वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस बघायला. 2 पॉईंट आम्ही केले, हायेस्ट विलेज बघितलं आणि कॅफे पण बघितला आणि आता चाललो आहे पोस्ट ऑफिस बघायला. तर तो डांबरी रस्ता होता, तिकडनं लेफ्ट घ्यायचा आपल्याला आणि फुल ऑफ रोडिंग आहे खालपर्यंत जायला. इकडे राईट लेफ्ट साईडला बघत असाल तुम्ही आय लव्ह वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस, फोटो काढायसाठी आहे तिकडे. तर आता आपण डायरेक्ट
पोस्ट ऑफिसच्या इकडे जाऊयात. तर आता आम्ही आलो आहोत वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसमध्ये. तिकडे समोरच तुम्हाला दिसत आहे पोस्ट ऑफिस. आणि इथे ठिकठिकाणी असे लेटर्स आहेत जे आपण इकडे ह्यांच्याकडनं लिहून घेऊ शकतो. वर जाऊन स्टॅम्प पण मारायचा. अशा प्रकारे स्पीती व्हॅली. इथे पाठीमागे कोणाला पाठवायचंय त्याचा ॲड्रेस, फोटो स्टॅम्प हिअर, प्लेस स्टॅम्प हिअर. तिथे स्टॅम्प मारायचा आहे. फोसिल विलेज लांचा स्पीती व्हॅली. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. चिचम ब्रिज. स्पीती व्हॅलीमधील काझा पोस्ट ऑफिस हे जगातील सर्वात उंच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोस्ट ऑफिसपैकी एक मानले जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे 12,000 फूट उंचीवर असलेले हे पोस्ट ऑफिस पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. येथून तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना स्पीती व्हॅली पोस्टकार्ड पाठवू शकता. डिजिटल युगातही इथून पाठवलेल्या हस्तलिखित पोस्टकार्ड ही एक खास आणि आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण ठरते. मी सुद्धा येथून माझ्या आईला पोस्टकार्ड पाठवले आणि अवघ्या 7 दिवसामध्ये ते आम्हाला मिळाले. काझा पोस्ट ऑफिस केवळ पत्रव्यवहारासाठी नाहीच तर स्पीतीच्या दुर्गम भागातील लोकांना देशाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. कठीण हवामान आणि बर्फवृष्टी असूनही हे पोस्ट ऑफिस स्थानिकांना अत्यंत महत्त्वाची सेवा पुरवते. जर तुम्ही स्पीती व्हॅलीला येणार असाल तर काझा पोस्ट ऑफिसला नक्की भेट द्या आणि येथून एक पोस्टकार्ड नक्की पाठवा आणि तुमच्या प्रवासाची एक सुंदर आठवण कायमची जपून ठेवा. जर तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.